अमरावतीमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे. महायुतीतले घटक पक्ष स्वबळावर लढणार आहेत. असं असताना महाविकास आघाडीने देखील स्वबळाचा नारा दिलेला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट अमरावती महानगरपालिकेसोबत एकत्रित लढणार आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुनील देशमुख आहेत. भाऊ, महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्यानंतर महाविकास आघाडीने देखील स्वबळाचा नारा दिलाय. कसं नियोजन झालंय तुमचं आणि कुठल्या पक्षासोबत तुम्ही लढणार आहात? नाही, मला जे आता काही जी माहिती मिळाली त्याप्रमाणे महायुतीमध्ये आतापर्यंत उमेदवारीसाठी वाद सुरू आहेत. आता त्या ऋषी खत्री नावाच्या एका उमेदवाराला प्रवेश करून म्हणजे पण त्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये आमचं अत्यंत शांतपणे आणि त्याला काय म्हणतात आपसी कोणताही भेदभाव न करता कोणतेही व्यक्तिगत त्याला काय म्हणतात आपण व्यक्तिगत दुश्मनी न करता आम्ही एकमेकाशी युती केलेली आहे. जवळजवळ 12 मतदारसंघ किंवा प्रभाग असे आहेत की ज्यामध्ये एकतर आम्ही किंवा ते लढत आहेत, म्हणजे 2 आमचे आणि 2 त्यांचे, किंवा त्या एक प्रभाग पूर्ण जसा सूतगिरणी प्रभाग आहे तो 4च्या 4ही शिवसेना लढणार आहे. तर आमचा गाडगे प्रभाग आहे तो आम्ही 4च्या 4ही आम्ही स्वतः लढणार आहोत. त्यामुळे शिवसेना, उबाटा, काँग्रेस आणि संयुक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांनाही आम्ही एक जागा दिलेली आहे. तर संयुक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, काँग्रेस आणि उबाटा यांची फार चांगल्या समोपचाराने बोलण्या झाल्या आणि एकदम चांगल्या वातावरणामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचे देखील राष्ट्रवादी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला आपले आघाडीमध्ये कुठे स्थान दिसत नाहीये. नाही, काय झालं ऍक्च्युली त्यांचे जे नेते होते अनिल बाबू देशमुख त्यांचा पण काल फोन आला होता. त्यांचे जे इथचे अमरावतीचे प्रभारी आहे रमेश भट त्यांचा सुद्धा फोन आला होता. पण तिथले जे लोकल लोक जे आहेत त्यांनी आम्हाला त्यांची यादीच दिली नाही. त्यांची यादी आम्हाला न मिळाल्यामुळे त्यांना कोणत्या कोणत्या जागेवर कोणत्या कोणत्या प्रभागात त्यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे हे आम्हाला समजलं नाही. त्यामुळे आमची त्यांच्याशी बोलणी होऊ शकली नाही. पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटते की आम्ही त्यांना मदत करू शकतो तिथे अवश्य त्यांना मदत करू आणि ते पण आम्हाला मदत करू. महाविकास आघाडीमध्ये कुठेही आपसी मतभेद नाहीत. एका चांगल्या वातावरणामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरामध्ये महाविकास आघाडी निवडणुका लढवतील. किती जागा काँग्रेस लढवणार आहेत, किती जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला देण्यात आलेल्या आहेत आणि रिपब्लिकन आघाडी देखील आपण सोबत घेतल्यात, किती कोण कुठल्या जागा लढणार आहेत? आता 12 जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडलेल्या आहेत. शिवसेनेसाठी, संयुक्त रिपब्लिकन पार्टीसाठी 1 जागा सोडलेली आहे आणि बाकीच्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेस लढवणार आहे. आणि ज्या ठिकाणी आणि हे सगळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवणार. काही ठिकाणी मैत्रपूर्ण लढाई सुद्धा होणार आहे. जसा नवसारी प्रभाग आहे तिथे त्यांचे अत्यंत जुने जाणते आणि चांगले कार्यकर्ते प्रदीप बाजट लढवत आहेत. तिथे आमचेही उमेदवार लढत आहे. तर त्याही ठिकाणी म्हणजे काही प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढती, काही प्रभागात आम्ही त्यांना पूर्ण सोडला, काही प्रभाग त्यांनी आमच्यासाठी पूर्ण सोडले आणि काही प्रभागामध्ये अर्धे आम्ही असं लढवणार आहोत. सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संयुक्त त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेतो. मेश्राम आणि खडसे साहेब, किशोर बोरकर हे सगळी मंडळी त्यासाठी आग्रही आहे, त्यांना सुद्धा आम्ही घेतो. आपण एकूणच जर पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणून अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. शरद पवार गटाची यादी आम्हाला प्राप्त झाली नाही, आम्ही प्रयत्न देखील केलेत. असं असलं तरी अनेक भागामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार आहोत, अशी सविस्तर प्रतिक्रिया माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती.